नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 वर्ष 4 काव्यसंपदा या सत्रामध्ये पुढील कवितेचं नाव आहे पूरग्रस्त सोलापूरचा हुंदका. आभाळ फाटून कोसळले जणू काही क्रोधाचे पाणी. आभाळ फाटून कोसळले जणू आज क्रोधाचे पाणी. मेघराज नव्हे काळ धावला घेऊन विनाशाची कहाणी. मेघराज नव्हे काळ धावला घेऊन विनाशाची कहाणी. सोलापूर जिथे कधी पाण्यासाठी धावाधाव होती. सोलापूर जिथे कधी पाण्यासाठी धावाधाव होती. आज तिथे पाण्याचीच दहशत जीव घेणी भीती. आज तिथे पाण्याचीच दहशत जीव घेणी भीती. 2 दिवसापूर्वीचे घर जणू मातीचे स्वप्न होते. 2 दिवसापूर्वीचे घर जणू मातीचे स्वप्न होते. आज तिथे चिखलाची चादर सर्वस्व हरवले होते. आज तिथे चिखलाची चादर सर्वस्व हरवले होते. चूल थंड पडली आहे देवाची मूर्ती बुडाली. चूल थंड पडली आहे देवाची मूर्ती बुडाली. संसाराची प्रत्येक गाठ जणू पाण्याने सोडून नेली. संसाराची प्रत्येक गाठ जणू पाण्याने सोडून नेली. हात जोडले पाय टेकले पण पाण्याचा जोर चालेना. हात जोडले पाय टेकले पण पाण्याचा जोर चालेना. हाताची कमाई सारी क्षणात आमच्या डोळ्यांना दिसेना. हाताची कमाई सारी क्षणात आमच्या डोळ्यांना दिसेना. माणसाच्या जिद्दीची परीक्षा काही अशी घेतली जाते. माणसाच्या जिद्दीची परीक्षा काही अशी घेतली जाते. या व्यथेला वाचा फोडण्यासाठी शब्द कुठे भेटे. या व्यथेला वाचा फोडण्यासाठी शब्द कोठे भेटे. डोळ्यातून सरितेचे रूप घेऊन वाहणारे अश्रू. डोळ्यातून सरितेचे रूप घेऊन वाहणारे अश्रू. कोणी पुसणार हे ओघळ कोणाकडे मागावे आसू. कोणी पुसणार हे ओघळ कोणाकडे मागावे आसू. देहावरच्या जखमा भरतीलही कदाचित वेळेनुसार. देहावरच्या जखमा भरतीलही कदाचित वेळेनुसार. पण मनातल्या जखमांना कोण देणार आता नवा बहार. पण मनातल्या जखमांना कोण देणार आता नवा बहार. काळ येईल पाणी ओसरेल चिखलही सुकेल कधीतरी. काळ येईल पाणी ओसरेल चिखलही सुकेल कधीतरी. नव्याने उठू पुन्हा बांधू पुन्हा ही मातीची आमची आहे खरी. नव्याने उठू पुन्हा बांधू पुन्हा ही माती आमची आहे खरी. ही कविता आहे. कवी आहेत पद्माकर कुलकर्णी. यांचा मोबाईल नंबर आहे 99 22 42 45 37. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 99 22 42 45 37. पुढची कवितेचं नाव आहे स्मशानभूमी तयार ठेवा. विद्रोह जन्म घेतोय स्मशानभूमी तयार ठेवा. विद्रोह जन्म घेतोय स्मशानभूमी तयार ठेवा. या मातृत्वाच्या गर्भाला कुणीतरी ढसाळ डोस पाजवा. या मातृत्वाच्या गर्भाला कुणीतरी ढसाळ डोस पाजवा. माझ्यावरही दगड चिखल टाकतील ज्यांनी टोचल्या सुया. माझ्यावरही दगड चिखल टाकतील ज्यांनी टोचल्या सुया. अभद्र शब्दांनी हिणवले क्रांतीवीरांना त्यांच्याकडून माझ्यावरही दगड चिखल टाकतील. अभद्र शब्दांनी हिणवले क्रांतीवीरांना त्यांच्याकडून माझ्यावरही दगड चिखल टाकतील. अस्सल धडाकेबाज विद्रोही जन्म घेतोय. न बंदूक न शस्त्र तळपलेल्या शब्दांनी येतोय. अस्सल धडाकेबाज विद्रोही जन्म घेतोय. न बंदूक न शस्त्र तळपलेल्या शब्दांनी येतोय. सरळ सज्जन नसलेल्यांना त्यांची जागा दाखवायला अस्सल धडाकेबाज विद्रोही जन्म घेतोय. त्यांची जागा दाखवायला अस्सल धडाकेबाज विद्रोही जन्म घेतोय. पेटून उठले स्मशान हक्काची जागा मागतोय माणूस. पेटून उठले स्मशान हक्काची जागा मागतोय माणूस. आणखी किती हा तुझा भाव. जाळा तिथे जिथे सारे एकच. अशा स्मशानभूमीतूनच विद्रोहाचा जन्म होतो. हक्काची जागा मागतोय माणूस. आणखी किती हा तुझा भाव. जाळा जिथे तिथे सारेच एक. अशा स्मशानभूमीतूनच विद्रोहाचा जन्म होतोय. न बंदूक न शस्त्र निजलेल्या स्वप्नांना सोबत घेऊन विद्रोही जन्माला येतोय.
नाही भीती मृत्यूची या मेलेल्या माणसांना, नाही भीती मृत्यूची या मेलेल्या माणसांना, मृत्यू अटळ आहे साष्टांग दंडवत या जन्माला, मृत्यू अटळ आहे साष्टांग दंडवत या जन्माला, जाण्यापूर्वी अंतयात्रेला ज्यांनी पाहिले मृत्यूपत्र, अशाच विद्रोहाचा जन्म होतोय, अशाच विद्रोहाचा जन्म होतोय. जाण्यापूर्वी अंतयात्रेला ज्यांनी लिहिले पहिले मृत्यूपत्र, अशाच विद्रोहाचा जन्म होतोय, अशाच विद्रोहाचा जन्म होतोय. ही कविता लिहिली आहे बाळकृष्ण दोड्डी, जे वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमतचे आहेत. बाळकृष्ण दोड्डी, वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत सोलापूर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8208 46 13 59. पुन्हा एकदा मोबाईल नंबर 8208 46 13 59. यानंतरची पुढची कविता आहे, कवितेचं नाव आहे एक दोरा असाही. एक दोरा असाही कविता आहे प्राचार्य डॉक्टर नसीम पठाण यांची. अबोलीचा गजरा माळला वेणीत, अबोलीचा गजरा माळला वेणीत, जाई झाली बोलकी दरवळत राहिली, जाई झाली बोलकी दरवळत राहिली, अबोलीला वाटलं मीच सुंदर, अबोलीला वाटलं मीच सुंदर, जाई बोलली खरंच का, कळलं नाही का तुला शुभ्रतेचं गमक, अबोलीला वाटलं मीच सुंदर, जाई बोलली खरंच का, कळलं नाही तुला शुभ्रतेचं गमक, अबोली अधिकच बोलकी झाली, हसत हसत फुलून गेली, अबोली अधिकच बोलकी झाली, हसत हसत फुलून गेली, जाई सोबत अखंड राहिली, सौरभ दायिनी झाली, जाई सोबत अखंड राहिली, सौरभ दायिनी झाली, जाई आणि अबोली, जाई आणि अबोली झाल्या जीवाभावाच्या सख्या, एकाच दोऱ्यात गुंतून राहिल्या, जाई आणि अबोली झाल्या जीवाभावाच्या सख्या, एकाच दोऱ्यात गुंतून राहिल्या, एक प्रेम दिवानी एक दास दिवानी, एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी, एक राधा एक मीरा, एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी, एक राधा एक मीरा. या कवितेच्या कवयित्री आहेत डॉक्टर नसीम पठाण. त्यांचा मोबाईल नंबर आहे 98 50 30 11 26, 98 50 30 11 26. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.